नमस्कार मंडळी, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सुधाकर मीराच्या हातामध्ये पैसे देतो आणि मीराला सांगतो की हे सत्यानेच दिले आणि सत्या तयार आहे तुझ्या घरच्यांची जबाबदारी घ्यायला. मीराला खूपच आनंद झालेला असतो. सदाशिवरावांकडनं पैसे घेऊन आता मीरा लगेचच बाहेर जायला निघते. दुसरीकडे सुजित कुमार हा घरी आलेला असतो आणि तो लक्ष्मीला म्हणत असतो की तुमचा तो जावई बघा कसा गुंडगिरी करत दारू पिऊन रस्त्यावर फिरत असतो, परंतु तुमचा हा न झालेला जावई तुमची मदत करण्यासाठी इथं आलाय. लक्ष्मीला खूप राग आलेला असतो आणि लक्ष्मी आता रागानेच त्याच्याकडे बघत असते. सुधाकर किचनमध्ये असताना आता निरूपा जेव्हा त्यांना बघते तेव्हा निरूपा आता मीराच्याच नावाने ओरडायला लागते आणि म्हणत असते की आता तिने तुम्हाला सुद्धा कामाला लावून दिलं का. सुधाकर तिला सांगतो की अगं ती घरामध्ये नाहीये, तिच्या माहेरी एक काम होतं म्हणून त्यासाठी ती बाहेर गेलीये. निरूपा आता रागातच म्हणत असते की जर तिला एवढंच करायचं होतं तर तिने लग्न तरी कशासाठी केलं आणि सारखी आपली उठसूट माहेरी पळत असते. सुधाकर म्हणत असतो की अगं सगळं काम करून गेली आहे ती, फक्त ती एवढंच म्हटली की सासूबाईंना गरम भात लागतो त्यामुळे तुम्ही त्यांना फक्त गरम करून द्या. इकडे पंकज रस्त्यावर फिरत असताना एका माणसाकडनं तो फोन घेतो आणि म्हणत असतो मला माझ्या घरी कॉल करायचा आहे. पंकज निरूपाला कॉल करत असतो. निरूपा त्यावेळी खूप रागात असते आणि ती सुधाकर भाऊंनाच म्हणत असते की बघा बरं कोण आहे ते. सुधाकर हॅलो हॅलो म्हणत असतो. पंकज विचार करत असतो की पप्पा का फोन उचलताय काय माहिती आणि मम्मा कुठे गेली आहे. पंकज पुन्हा 2-3 वेळा कॉल करतो आणि मग निरूपा तो कॉल घेते. निरूपा विचारते की कोण आहे. पंकज काही बोलणार तेवढ्यातच कुकरच्या शिट्टीचा आवाज येतो, परंतु कुकरच्या शिट्टीमुळे पंकजचं बोलणं निरूपापर्यंत पोहोचतच नाही. तो निरूपाला म्हणत असतो की अगं मम्मा मी आहे, तुझा बबड्या बोलतोय, अगं माझा फोन हरवलाय. निरूपा आता रागातच फोन ठेवून देते कारण निरूपाला काहीच कळलेलं नसतं. तो माणूस आता पंकजकडून फोनही हिसकावून घेतो आणि म्हणतो की एक फोन करण्याच्या नादात तू 4 फोन केलेस. दुसरीकडे सुजित कुमार हा लक्ष्मीला म्हणत असतो की हे पैसे घ्या, मी तुमचा जावई नसलो तरी सुद्धा तुम्हाला मदतच करतोय की. राजला खूपच आनंद झालेला असतो. त्याचवेळी मीरा तिथे येते आणि म्हणते की तुझ्या पैशांची काही गरज नाहीये, आहेत पैसे आमच्याकडे आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तर लक्ष्मी आता मीराला विचारत असते की काय ग बाळा, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले. मीरा म्हणते की माझ्या नवऱ्याने दिले मला पैसे. तर आता सुजित कुमारला मीराचा खूप राग आलेला असतो आणि मीराकडे रागाने बघत तो म्हणत असतो की बघून घेईल तुला एकदा. मीराने सुजित कुमारचा अपमान केलेला असतो आणि अपमानित करून त्याला घराबाहेरही काढलेलं असतं. लक्ष्मीला खूप आनंद झालेला असतो. पैसे मिळाल्यामुळे आणि दुकान आता सुटणार या गोष्टीमुळे लक्ष्मी फारच आनंदी असते. घरामध्ये सगळीकडे आनंदी आनंद असतो. लक्ष्मी आता मीराला मिठी मारते आणि मग त्यानंतर दोघीही दुकानाकडे जातात. दुकान आता पुन्हा एकदा सुरू झालेलं असतं. तर मीरा आईला विचारत असते की आई आता सर्व काही ठीक आहे ना. लक्ष्मी म्हणते की आता सगळं काही ठीक आहे आणि आता तू अजिबात काळजी करू नको. पण मीरा मला सांग की हे पैसे जावई बापूंनी कसे काय दिले ग. मीरा म्हणते की अगं यांनीच दिले पैसे मला आणि बाबांच्या हातून पाठवले होते, ते कुठेतरी गेले होते ना म्हणून. लक्ष्मी म्हणते की हो, आता जेव्हा दुकान सुरू होईल ना तेव्हा त्यांचे हळूहळू पैसे आपण फेडून टाकूयात. तर मीरा म्हणत असते की नाही गाई तू नको काळजी करूत आणि आपली जबाबदारी घेणार आहेत ते. दादा कसं म्हणतात की प्रेमाचा रस्ता हा पोटातून जात असतो आणि आज त्यांनी आपल्यासाठी एवढं काही केलंय तर त्यामुळे मी आज त्यांच्या मनासारखं आणि त्यांच्या आवडीचं जेवण बनवणार आहे. लक्ष्मी म्हणते की हो हो, सगळं काही अगदी त्यांच्या आवडीचंच बनव. मीरा आता घरी आलेली असते आणि किचनमध्ये आल्या आल्या आता ती स्वयंपाकाला सुरुवात करते. सत्याच्या आवडीचं सगळं जेवण ती बनवत असते आणि मनाशीच म्हणत असते की आता यांना माझी सवय झाली आहे आणि यांनाही माझ्या हातचं जेवण आता गोड लागू लागलंय. आता जेव्हा ते घरी येतील तेव्हा आम्ही दोघं सोबतच जेवण जेवू. रवी आता तिथे आलेला असतो. तर मीरा आता प्रत्येक पदार्थ रवीला चाखायला देत असते. रवी सांगत असतो की प्रत्येक पदार्थ खूप जास्त छान झालाय. रवी, सुधाकर भाऊ आणि निरूपा जेवायला बसलेले असताना सुधाकर भाऊ मीराला हट्ट करत असतात की अगं मीरा तूही जेवून घे. मीरा मात्र नकार देत असते. मीरा सर्वांना अगदी आवडीने वाढत असते आणि त्याचवेळी तिचं संपूर्ण लक्ष फक्त दाराकडेच असतं. रवी तिला विचारतो की वहिनी तू कोणाची वाट बघतीयस. तेव्हा मीरा म्हणते की नाही, कोणाची नाही. मीरा म्हणते की हे जेव्हा येतील ना तेव्हा आम्ही दोघं एकत्र जेवण करू. त्यानंतर सगळ्यांची जेवणं होतात. सगळे त्यांच्या रूममध्ये निघून गेलेले असतात. मीराने सत्यासाठी खूप छान असं ताट वाढून ठेवलेलं असतं आणि सारखंच तिचं दाराकडे लक्ष येत असतं. तिला असं होत असतं की कधी एकदाचा सत्या येईल आणि कधी मी त्याला जेवायला वाढेल. सत्या आता घरी आलेला असतो. दरवाजा वाजवत असतो. आता मीरा लगेचच जाते, तिची साडी वगैरे ठीक करते, स्वतःला छान आवरते आणि मग दरवाजा उघडते.
मीरा आता जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा सत्या दारू पिऊन आलेला असतो आणि सत्याला बघून आता मीराला खूप वाईट वाटतं. तिने जे स्वप्न बघितलेले असतात ते स्वप्न पूर्ण होतात की नाही याचीही तिला गॅरंटी नसते. सत्या मीराला म्हणत असतो की धूमकेतू तू अशी काय दिसतेस मला. तेव्हा मीरा मात्र रागाने त्याच्याकडे बघत असते. सत्या तिला म्हणत असतो की मला तर 4 धूमकेतू दिसताय आणि तू इथे कशी काय. तू तर तुझ्या घरी असायला हवी होतीस ना. आणि बाजूला हो बरं, मला खूप भूक लागली आहे. सत्या लगेच आतमध्ये आलेला असतो. डायनिंग टेबलवर जेवण वाढलेलं असतं. आता मीराने जे ताट सत्यासाठी वाढून ठेवलेलं असतं त्या ताटाकडे लक्ष न देता सत्या तिथे असलेला बाऊल घेतो आणि त्या बाऊलमध्येच खायला सुरुवात करतो. सत्याचं असं खाणं बघून मीराला मात्र खूप राग येत असतो आणि ती म्हणत असते की असा कसा हा आधाशासारखा खातोय. सत्या मात्र मोठमोठे घास घेत असतो आणि वेड्यासारखा खात असतो. सत्याचं ते खाणं बघून मीराला खूप राग येत असतो. मीरा तर सोफ्यावरच जाऊन बसते आणि डोक्यालाच हात लावून घेते. सत्याचं जेवण झालेलं असतं. खरकटं सगळं खाली सांडवलेलं असतं आणि सत्या आता तसाच उठणार असतो. जेवण जेवून मस्त ढेकर देत असतो आणि मीरा आता तिथे जाऊन उभी राहते. सत्या मीराला म्हणत असतो की खरंच धुमकेतू खूप छान जेवण झालं होतं आणि असं म्हणत त्या मगनेच तो पाणी पित असतो. सत्या आता त्याचं जेवण वगैरे जेवून आता त्याच्या रूममध्ये जाणार असतो. आता मीरा त्याला थांबवते आणि म्हणत असते की कुठे चाललात आणि ते खरकटं कोण साफ करेल. मीरा सत्याला तसं जाऊनच देत नाही आणि त्याने जे खरकटं खाली सांडवलेलं असतं ते सगळं आता त्याला साफ करायला लावते. सत्या विचार करतो की जर मी आता नाटकं केले आणि हिला जर नाही नाही म्हणायला लागलं तर ही अजूनच माझं डोकं खाईन. त्यापेक्षा हे खरकटं साफ केलेलं बरं राहील. सत्या लगेचच सगळं स्वच्छ करून घेतो. मीरा जसं सांगतीये तसंच सत्या वागत असतो. त्यानंतर जेव्हा तो तिथून जायला लागतो तेव्हा मीरा त्याच्याकडे बघून हसत असते आणि जाता जाता सत्या म्हणत असतो ऐकलं नाही कधी बापाला आणि या धुमकेतूने लावलं मला कामाला. मीरा विचारते की काय म्हणालात तुम्ही. तेव्हा सत्या म्हणतो की कुठे काय म्हणालो मी. आता सत्या थोडा मीराला घाबरलेला असतो आणि आता सत्या तिथून निघून जातो. तर मागे मात्र मीरा सत्याकडेच बघत असते आणि हसत असते आणि विचार करत असते की आता मला ह्याला असाच धडा शिकवायला हवा. त्याशिवाय काही सत्या सुधारणार नाही. मित्रांनो, आजचा हा भाग आहे तो इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सत्या आणि मीरा दोघंही रूममध्ये झोपलेले असतात. तर सत्या झोपेतच म्हणत असतो की मला मारू नका, मला मारू नका. मीरा झोपेतून उठते आणि सत्याला ती म्हणत असते की इथं कोणी आलं नाही आहे तुम्हाला मारायला. इथे कोणीच नाही आहे आणि तुम्हाला कोणी मारतही नाही आहे. सत्याला ती कसंबसं शांत करते. दुसऱ्या दिवशी निरुपाही बाहेर बसलेली असते. तर मीरा ही सुधाकर भाऊंना सांगत असते की अहो बाबा, रात्री हे खूप मोठमोठ्याने ओरडत होते की मला मारू नका, मला मारू नका. निरुपा म्हणते की झाला सत्यानाश. अगं पोरी, तुझा सत्यानाशच झालाय. तुला माहीतच नाही आहे तुझ्या गळ्यात या लोकांनी कुठला धोंडा बांधलाय ते. निरुपा असं बोलल्यामुळे आता मीराला निरुपाचं वक्तव्य काहीच समजत नाही. नक्की निरुपाला काय म्हणायचंय हेच कळत नसतं. सत्या नक्की मला मारू नका, सत्या नक्की मला मारू नका, मारू नका असं का म्हणत होता आणि कोण सत्याला झोपेत मारत असेल असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि असेच साधी माणसं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.